नमस्कार. हॅलो डॉक्टरच्या या भागात मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षक हो, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. खरंच प्रसन्न मनाने स्वीकारलेली कुठलीही गोष्ट ही पूर्णत्वास जातेच. जगात अशक्य असं काहीच नसतं. खरं म्हटलं तर शक्य आणि अशक्य या दोन्ही गोष्टी आपल्या मनातच असतात. वैद्यकीय उपचारातही उपचार घेणाऱ्या व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन हा 50% उपचार हे सफल करत असतो. पण हीच मानसिकता वंध्यत्व निवारणासाठी उपयोगी पडते का? याशिवाय कौटुंबिक आणि सामाजिकचा परिणाम सुद्धा या मानसिकतेवर होतो का? याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे वंध्यत्वाचे उपाय आणि मानसिकता. यासाठी आज आपण आमंत्रित केले डॉक्टर माने यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर संदीप माने हे द ओरिजिन फर्टिलिटी सेंटरचे संस्थापक आहेत. ठाण्यातील पहिलं सरोगेट बाळ या जगात आणण्याचा मान जातो तो डॉक्टर संदीप माने यांना. 30 वर्ष वंध्यत्वाशी झगडल्यावर एका स्त्रीला वयाच्या 55व्या वर्षी गर्भधारणा होऊन बाळ झालं, तेही डॉक्टरांच्या प्रयत्नामुळेच. भारतातील पहिले लॅप्रोस्कोपिक सर्वायकल स्टिच ऑपरेशन यशस्वी करण्याचा मानही डॉक्टर संदीप माने यांना जातो. युरोपमधल्या आघाडीच्या फर्टिलिटी मासिकामध्ये जगातल्या सर्वश्रेष्ठ अशा 15 क्लिनिक्समध्ये डॉक्टर माने यांच्या क्लिनिकचा समावेश आहे. BBC वर्ल्ड न्यूजनेही डॉक्टर माने यांच्या कार्याची दखल घेतली आहे. आईबाबांना जन्म देणारा प्रसूती तज्ज्ञ म्हणून अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. अशी आहे डॉक्टरांची माहिती. आणि नक्कीच तुमच्या मनातील प्रश्न हेही तुम्हाला डॉक्टरांना विचारायचे असतील त्यासाठी आमचा फोन नंबर बघून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर 24908050 24988050. कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी आपल्या सर्वांना नम्र विनंती. आजचा जो आपला विषय आहे वंध्यत्वाचे उपाय आणि मानसिकता, या विषयाला अनुसरूनच आपला प्रश्न थोडक्यात विचारावा. प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा किंवा कमी करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. याशिवाय आजच्या कार्यक्रमाचे आपले डॉक्टर संदीप माने यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत. त्यावेळी कृपया तुम्ही तो टिपून घ्यावा अथवा आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत. सर्वप्रथम आज आपण मानसिकता या विषयावर बोलणार आहे. मुळात मानसिकता म्हणजे काय? मानसिकता म्हणजे मनाची तयारी. आता कुठल्याही विकाराला घेऊन जेव्हा उपचार करायचे असतात त्यावेळेला त्या पेशंटची मनाची तयारी ही खूप मोठी महत्वाची गोष्ट ठरते. कारण उपाय म्हणजे ऑपरेशन असू शकतं, औषधं असू शकतात, पण मनातून त्या माणसाची तयारी आहे का हे सगळं स्वीकारण्याची, तर अर्ध काम तिथेच होतं आपलं. त्यामुळे ते खूप मोठा विषय आहे, महत्वाचा विषय आहे. सर, वंध्यत्वाशी जे झगडणारे जे जोडपे असतात मुळात त्यांची मानसिकता कशी असते सुरुवातीच्या? आता वंध्यत्व एकदा जेव्हा सुरू होतं ते ह्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे ना. कशी असते मानसिकता? अगदी नाजूक असते. महत्वाचा प्रश्न असा आहे की ही मानसिकता इतकी नाजूक का होते, का ह्यांना त्रास होतो? त्याचं कारण असं आहे बघा. पहिलं तर की वंध्यत्वाचं प्रमाण झपाट्याने वाढतं आहे आणि हे यंग हेल्दी कपल्सला त्रास होतो आहे, जे आयुष्याची एक नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात करताना एका वेगळ्या उत्साहाने सुरुवात असते की आता आपल्याला मुलं होणार आणि जे काही अगदी नॅचरली एक्सपेक्टेड असतं ते होणार. आणि अचानक लक्षात येतं, अरे बापरे, जे आपल्याला वाटलं सहजासहजी व्हायला हवं ते होत नाही आहे. म्हटल्यानंतर तो शॉक जो काही बसतो त्यातून सावरायला त्यांना वेळ लागतो. मग घरातल्यांचे विचार येतात, कारण बघा आता जनरेशनची गॅप आहे. यंग कपल्सच्या विचारांमध्ये फरक पडलेला आहे. पूर्वीच्या जनरेशन, आई वडिलांच्या जनरेशनमध्ये मुलं होणं हे अगदी एक्सपेक्टेड असायचं आणि लगेचच व्हायला हवं असं त्यांचं म्हणणं असतं. म्हटल्यावर तो एक दबाव त्यांच्यावर यायला लागतो. आणि आमच्या समाजामध्ये की वंध्यत्वाला मान्यताच नाही, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट डिसीज, बाकी सगळ्या गोष्टींना काही एवढं महत्व नाही, पण वंध्यत्व, जी हेल्दी यंग माणसं आहेत
ह्या लोकांना सुद्धा आमच्या समाजामध्ये सहजासहजी मान्यता मिळत नाही. ह्या सगळ्याचा मानसिक दबाव त्या कपलवर यायला लागला असतो. सर, वंध्यत्व जेव्हा मुळात एखाद्या जोडप्याकडे त्या दृष्टीने बघितलं जातं तेव्हा सगळ्यात आधी त्या स्त्रीकडे बघितलं जातं. मुळात आपल्या समाजाची, कुटुंबाची किंवा आतापर्यंतच्या समाजाची अशी एक धारणा आहे की त्या स्त्रीलाच सर्वप्रथम दोषी मानतात. तर हे खरं आहे का आणि याविषयी काय सांगाल? नक्कीच खरं आहे आणि खूप दुर्दैवी आहे की आमच्याकडे विचार पहिला असा येतो की जर वंध्यत्व आहे तर त्या स्त्रीमध्ये काहीतरी दोष. हा दोष शब्दच मला आवडत नाही, कारण कसं ना, एकदा लग्न झाल्यानंतर पती पत्नी जेव्हा आहेत हा प्रश्न त्या दोघांचा प्रश्न आहे. मग तो एखादा कुठेतरी बिघाड म्हणजे ट्यूबचा विषय असेल काय असेल तरी सुद्धा दोष हा शब्द नाही आहे, हा जॉईंट प्रॉब्लेम आहे. आता स्त्रीकडे बघितलं जातं कारण स्त्री प्रेग्नन्सी करते, डिलिव्हरी करते म्हटल्यानंतर ज्याला प्रेग्नन्सी किंवा बाळ होत नाहीये तिथं असं गृहीत धरलं जातं की म्हणजे त्या स्त्रीचा प्रॉब्लेम. पण 1/3 प्रॉब्लेम स्त्रीचा असू शकतो, 1/3 प्रमाणामध्ये पुरुषांचे प्रॉब्लेम असतात आणि ऍक्च्युली 1/3 प्रमाणामध्ये दोघांचे जॉईंट प्रॉब्लेम्स असतात. आता ही अज्ञानता आहे, समज कमी आहे आणि आपल्याकडे कसं ना, स्त्री लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली की मग जनरली त्या घरातलं वातावरण वेगळं असतं. मग पहिला प्रश्न कदाचित स्त्रीकडे विचारला जातो. हे आपल्या समाजाची अशी परिस्थिती आहे. सर, आता ही मानसिकता हळूहळू लोकांची बदलते, पण तरीही अजून कशा पद्धतीने हा बदल घडवण्यात येईल? आता खरंच हे ज्ञान हा विषय मी जो काढला बघा, प्लीज हे आता आज आपला प्रोग्रामच त्या दृष्टीने आहे ना बघा, की मानसिकता बदलायला मी आज हा विषय घेतला आहे. कारण आपण अशा माध्यमातून हजारो लोकांपर्यंत समाजामध्ये जर ही जागरूकता आणू शकलो की वंध्यत्वाशी झुंजणाऱ्या जोडपे हे नॉर्मल जोडपे आहेत, त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यांचा प्रश्न सुटू शकणार असतो. काही वेळेला थोडा मदत लागत असते, त्याच्यात नकारात्मक नेगेटिव्हिटी असं काहीच नाही आहे. तर अशी जागरूकता आणणं गरजेचं आहे आणि ज्ञान आणि समज लोकांचा वाढवणं गरजेचं आहे. नक्की सर, त्या दृष्टीने तुम्ही काही स्लाइड आणले तर ती स्लाइड वगैरे काही दाखवू शकतात का? ही एक स्लाइड बघूया बघा आता आपण, की जेव्हा हे जोडपं वंध्यत्वाशी झुंजतं आहे तेव्हा त्यांना एक आपल्या प्रकारे एक स्ट्रॅटेजी बनवावी लागते की आपण समाजासमोर कसं जावं. परिस्थितीचा ताबा त्यांनी त्यांच्या हातात ठेवायला हवा आहे. ट्रीटमेंट समजून घ्यावी आणि त्याची मर्यादा पण ठरवावी की आपली परिस्थिती काय आहे, आपल्याला मनाला काय पटतं आहे, आपल्या परिस्थिती म्हणजे फायनान्शियल दृष्टीने आपल्याला काय जमणार आहे. आणि हे सगळं करताना त्या हजबंड आणि वाईफ ह्या दोघांना आपलं लग्न टिकवून हे सगळं करायचं आहे. स्वतःची तब्येत नीट ठेवून हे सगळं करायचं आहे. त्यामुळे हे मनाची तयारी खूप मोठी लागते यासाठी. म्हणजे पती पत्नीच्या नात्यामधला हा विषय असताना त्याच्यामुळे त्या दोघांनी मिळून त्याचं उत्तर शोधणं हे खूप गरजेचं आहे. काय उत्तर द्यावं हे त्यांनीच ठरवलं पाहिजे. थोडक्यात सकारात्मक दृष्टिकोन हा असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. ज्योती बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार ज्योतीजी. हॅलो. हॅलो बोला मॅडम, माझे लग्न होऊन 6 वर्ष झाले. तर मला अजून पाळी येत नाहीये. बरं, आणि काय प्रॉब्लेम असेल? पाळी न येण्याचे बरेच कारण असतात ज्योतिताई. काही वेळेला हॉर्मोन्सचा बिघाड असू शकतोय आणि काही वेळेला गर्भपिशवीचा प्रॉब्लेम असू शकतो. आणि जर तुमचं वय चांगलं आहे, यंग आहात, तर जनरली गोळ्या वगैरे देऊन आपण पाळी आणू शकतोय. पण पाळी जर हॉर्मोन्सच्या बिघाडामुळे आहे तर हॉर्मोनल टॅबलेट देऊन आणता येते. काही वेळेला टीबी सारखा आजार झालेला असतो, त्याच्याने गर्भपिशवीवर इजा झालेली असते. मग नुसत्या गोळ्या देऊन ह्या गोष्टी काही वेळेला होत नाहीत. मग एक छोटीशी दुर्बिणीची शस्त्रक्रिया करून आपण गर्भपिशवीला इम्प्रूव्ह करून सुद्धा पाळी आणण्याचे, आता हे तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट करून आधी निदान करावं लागेल. कारण काय आहे म्हणजे ब्लड टेस्ट असते, सोनोग्राफी असते आणि मग त्याच्यातून पुढचे मार्ग घ्यायला लागतील. नक्कीच ज्योतिताईंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. सर, आपण मानसिकता जेव्हा हा विषय घेतलेला आहे त्याचं मुळातच कारण असं आहे की वंध्यत्व हे जेव्हा येतं तेव्हा सगळ्यात आधी जो पगडा असतो तो समाजाचा असतो, कुटुंबाचा असतो. अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामुळे योग्य व्यक्तीकडे उपचार घेणं आणि कारण घेणं हे बऱ्याच वेळा लांबवलं जातं. मग पती पत्नींमधले सर इथे नात्यात दुरावा येणं किंवा त्यांची मानसिकता ही कशी असली पाहिजे?
कसं आहे ना, एकदा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला की एका प्रत्येक पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या मनाच्या दृष्टिकोनातून हे कसे हँडल करतील. काही लोक स्ट्रॉंग असतात आणि मेंटली खूप स्ट्रॉंग असल्या कारणाने आणि समज चांगला असतो, मग ते चांगला अभ्यास करतात, समजून घेतात आणि मग मिळून त्या प्रश्नाला फेस करतात. स्त्रीची जर मानसिकता कमजोर असेल किंवा पुरुषाची मानसिकता कमजोर असेल आणि ह्या प्रश्नाला सामोरं जाताना दोष देणं एकमेकांकडे जर सुरू झालं तर तुम्ही समजू शकता की ते रिलेशन बिघडणार, त्यांचा दुरावा होणार आणि ते जे चांगले समंजसपणाचा जो काही ॲटमॉस्फिअर असायला हवं ते बिघडायला लागणार. मग जर पती पत्नी हे एकत्र येऊन ह्या प्रश्नाशी झुंजत नसतील तर मग ते परिवाराचे प्रश्न सुरू होतात. मग त्याच्यात आई वडील, सासू सासरे, मग असं व्हायला लागलं की हे सगळे प्रश्न हाताबाहेर जायला लागतात. काही वेळेला लग्न अगदी तुटेपर्यंत गोष्टी जातात आणि मग अगदी मेंटल प्रॉब्लेम्स येतात, डिप्रेशन सारखे प्रश्न येतात आणि मग हा प्रश्न जो सुटण्यासारखा असतो, ज्याला ह्या थरापर्यंत नाहीच कधी यायला हवं, हे गोष्ट पुढे जाते काही वेळेला. नक्कीच, कारण हा मुळात जरी नाजूक प्रॉब्लेम जरी म्हणाला किंवा समस्या जरी म्हणालो तरी ती तितक्या मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे, आधी पती पत्नींमध्ये आणि मग कुटुंबामध्ये सुद्धा, तेव्हाच ते स्वीकारून त्यावर योग्य उपचार केला जाईल. हो ना, म्हणजे कसं ना की पती पत्नींना जेव्हा हा प्रश्न लक्षात येतो त्यांना पहिला प्रश्न येतो, ही माहिती घ्यायची कुठून आपण. मित्रमैत्रिणींकडनं ती प्रॉपर माहिती मिळत नाही, डॉक्टर म्हटलं तर कुठल्या डॉक्टरांकडे जावं आणि मग इकडून तिकडून सगळं कन्फ्युजन सुरू होतं. हा त्यांचा प्रॉब्लेम. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. मेघश्याम बोलतायत रत्नागिरी इथून. नमस्कार. हॅलो, बोला. रत्नागिरीतनं मेघश्याम करते बोलतोय. आमच्या लग्नाला आता 10 वर्ष झाले, तर आम्हाला काही संतान वगैरे नाही. तर डॉक्टरने काय सांगितलंय की आमची जी मिसेस आहे तिच्यामध्ये म्हणजे स्त्रीबीज तयार होत नाही. बरं. तर त्याच्यावरती त्यांनी म्हणजे सायफेन म्हणून गोळ्या दिलेल्या होत्या, त्या आम्ही घेतल्या होत्या. तर आता AMH टेस्ट केलेली, तर त्याच्यामध्ये त्या म्हणतात की ही त्याच्यामध्ये 0.6 NG पर मिली असं हे दाखवतं. त्या म्हणतात कमजोर हे आहे, त्याच्यामुळे ते तयार होत नाही. तर त्या म्हणतात मग टेस्ट ट्यूब बेबी वगैरे करा. बरं, असं आहे ना बघा आता की जर स्त्रीबीज तयार होत नाहीत तर आपल्याला दोन प्रॉब्लेम्स असू शकतात बघा. एक तर की हॉर्मोनमध्ये बिघाड आहे पण बॉडीमध्ये स्त्रीबीज आहेत, असं जर असतं तर AMH ची व्हॅल्यू नॉर्मल असती आणि सायफिन वगैरे तुम्ही ज्या काही गोळ्या घेतल्या ह्या गोळ्यांना बॉडीचा रिस्पॉन्स मिळाला असता आणि स्त्रीबीज बनून आपली प्रेग्नन्सी घडू शकली असती. पण असे प्रश्न सुटायला 10 वर्ष नाही लागत. जर तुमच्या केसमध्ये 10 वर्ष झाली आहेत तर हा प्रश्न थोडा मोठा आहे. तुम्ही म्हणताय AMH ची व्हॅल्यू 0.6 आहे, याचा अर्थ स्त्रीबीजांची कमजोरी आहे, हे आम्हाला आता लक्षात आलंय. आता सायफिन सारख्या गोळ्यांनी झालं असतं तर नशीब चांगलं होतं, पण जर नाही झालं आहे तर तुमचे डॉक्टर सांगतात ते बरोबर आहे की तुम्हाला पुढचं पाऊल घ्यावं लागेल. परत तुम्हाला थोडं सावधान करतो, तिथे सुद्धा IVF करताना सुद्धा आपल्याला स्त्रीबीज लागतात. मग आमची जर स्त्रीबीज कमी आहेत असं ती AMH ची रिपोर्ट सांगते आहे तर प्लीज समजून घ्या, काही वेळेला अजून पुढची पावलं घ्यावी लागू शकतात. म्हणजे स्त्रीबीज आता हे वाईट वाटून घेऊ नका, पण काही वेळेला स्त्रीबीज बाहेरनं घ्यायला सुद्धा लागतात. ही मानसिकतेचा प्रश्न आहे, म्हणून मी हा विषय मांडला तुमच्या समोर, कारण मनाची तयारी लागणार तुम्हाला. नक्कीच. आपण नेहमीच आपल्या कार्यक्रमात एक विशेष माहिती किंवा टिप्स देत असतो. ती माहिती अशी की वंध्यत्व निवारण्यासाठी खरं म्हटलं तर मानसिक तयारीच म्हणजे ही पहिली पायरीच खूप गरजेची आहे. त्याच्यामुळे ज्या कोणाला हा त्रास आहे त्यांनी आपले मन हे सकारात्मक ठेवायला सुरुवात करावी. डॉक्टर, आपण खूप विषयावर चर्चा करतोय, किंबहुना टिप्स आणि आरोग्य सल्ला यामध्येही या गोष्टींचा उल्लेख करणारच आहोत. पण जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचं करतोय, गंभीर ही समस्या आहे, यासाठी तुम्ही काही स्लाइड आणली आहेत तर त्याविषयी सांगा. कसं आहे बघा, आपण मनाच्या तयारीचा भाग जो करतो तो एक विषय झाला, पण ऍक्च्युअल ट्रीटमेंट ज्याला उपाय म्हणू आपण, हे उपाय काय आहेत ही स्लाइड अशी आहे बघा. आता सुरुवातीचा पहिला भाग बघाल तर लग्नानंतरचं वर्ष ते 2 वर्ष वेळ दिला जातो प्रेग्नन्सी होण्यासाठी, सहजासहजी होण्यासाठी, ज्यावेळेला काही टेन्शन नसतं. मात्र जर प्रेग्नन्सी नाही घडली आणि मग डॉक्टरांकडे जायची वेळ आली तर सर्वप्रथम कारण काय आहे, आपलं व्यंधत्वाचं रिझन काय आहे हे शोधायचं असतंय. मग ब्लड टेस्ट, सोनोग्राफी वगैरे. पुढे जाऊन आपण मगाशी जो प्रश्न आला होता तिथे टॅबलेट सायफिनचा विषय झाला. अशा टॅबलेट घेऊन IUI प्रकार 3चे, हे सोपी ट्रीटमेंट अशी झाली. मग आम्ही कधी दुर्बिणीची तपास करतो, लॅप्रोस्कोपी करतो
पुढे जाऊन परत अजून सोपं ठेवायला बघतोय. अटीतटीचे प्रयत्न चालतात IVF ची ट्रीटमेंट नको लागायला ह्या दृष्टीने. आणि अगदी शेवटचा मार्ग म्हणजे IVF. आता हे आमचे झाले रेग्युलर मार्ग. ह्या बाबतीत खूप बोललं जातं आणि सगळ्यांना खूप ह्या बाबतीत माहिती सुद्धा असेल. पण हे सगळं करताना ह्याचं ज्ञान असणं आणि त्याच्या दृष्टीने मनाची तयारी असणं. तर नाही तर कसं होतं ना, आपण जर लॅप्रोस्कोपीची वेळ आली तर घाबरणार. खरंच गरज आहे का, हे न करून चालणार आहे का, मग आता हे 2 वर्ष झाली गोळ्या खातोय, हे होत का नसेल. मग तिथे कुठेतरी आपला पेशन्स संपतो, विश्वास तुटतो आणि मग ट्रीटमेंट दुसऱ्या मार्गाने जायला लागते. त्यामुळे हे जे मार्ग आहेत हे सगळे मार्ग आपल्या जागी योग्यच आहेत. पण जर मन तयार नसेल, जर ज्ञान नसेल तर आपले निर्णय चुकणार आणि आपण ते पुढचं सगळं गोंधळ होणार. नक्कीच डॉक्टर, तुम्हाला या म्हणजे लोकांच्या एवढ्या प्रश्नांना उत्तर देताना खरंच त्यांची मानसिकता प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असेल आणि तेव्हा तुम्हाला उत्तरं द्यावे लागत असतील. नक्कीच आपल्याला एक फोन येत होता पण सर फोन कट झालेला आहे. सर, उपचार ही पुढे म्हणजे असं झालं की तुम्ही आता सांगितले की उपचार कुठले कुठले आहेत आणि मानसिकता ठरवून हे जेव्हा जोडपी पुढे येतात तेव्हा त्यांच्यासाठी उपचार हे कुठले कुठले सांगाल? आता मी ही जी स्लाइड दाखवली ह्यामध्ये आपण एक तर टॅब्लेट्सचा विषय काढला, सोनोग्राफ्या करणं, IUI करणं आणि IVF. असं हे अगदी इतकं सिम्पलिस्टिक साध्या ह्याच्यात सांगायचं म्हणजे हे 4 विषय. आता मात्र हे जेव्हा आपण कोणासमोर मांडतो, असं इमॅजिन करा एक जोडपं आमच्याकडे आलं आहे आणि सर असं झालंय बघा, आता 2 वर्ष झाली आहेत आणि आम्हाला जरा काळजी वाढली आहे. मग आम्ही काय म्हणतो, आपण 4 टेस्ट करूया आणि टेस्ट करून उपायांकडे जाऊया. आता हे सगळं करताना त्या जोडप्याला फर्टिलिटी क्लिनिकमध्ये येण्यासाठीच मनाची तयारी लागते. आपल्या समाजाचे प्रश्न असे आहेत की त्या बिल्डिंगमध्ये आज जाताना जर कोणी बघितलं आम्हाला तर ते कसं वाटेल, लोक काय म्हणतील. आय एम शुअर संकोच करत ते बिल्डिंगच्या आत येतात. मग तिथे आत आल्यानंतर ते म्हणतील बापरे, ही गोष्ट आपल्याला का लागते आहे, हे सहजासहजी व्हायला हवं होतं. मग आता होत नाही म्हणजे आपण खरंच काही प्रॉब्लेम आहोत का, आपण नॉर्मल नाही आहोत का. ह्याला सगळ्याला मनाची ती जी कॉन्फिडन्स आहे तो ढासळायला लागलेला असतोय. म्हटल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्यांचा कॉन्फिडन्स वाढवावा लागतोय. त्यांना हे समजावून द्यावं लागतंय की ह्यात काही मोठं विशेष नाही आहे, आपण हा प्रश्न सोडवू शकतोय, पण लेटस आता ही गरज आली आहे म्हणून आपण हे करतो आहोत. असं करून त्यांना त्या उपचाराला सुरुवात करायला आपण कॉन्फिडन्स देतो, थोडासा रिअश्युरन्स देतो. म्हणजे बाकी जसे आजार आहेत किंवा बाकी जशा समस्या येतात आजारासंबंधीच्या, तशीच ही एक समस्या आहे, त्याला उपचार घेणं हे खूप गरजेचं आहे, हे मुळात लक्षात ठेवून गेलं पाहिजे. आणि सर, यासोबतच असं असतं की परिवार म्हणजे कुटुंबाचा पाठिंबा इथे येतो का? मोठाच पाठिंबा येतो ना. कसं ना, अजूनही आपल्या समाजामध्ये घरातल्यांचं मत घेणं हे जे आहे हे ऑफकोर्स आहेच. पण हे दोघंही ॲडल्ट आहेत, हे नवरा बायको वयाने आता मॅच्युअर आहेत, त्यांचे स्वतःचे विचारही आहेत आणि आजकालच्या काळामध्ये नॉलेज, माहिती ही प्रत्येक माणसाला मिळत असते. इंटरनेट एवढ्या सहजासहजी माहिती देत असतं. मात्र असं असताना सुद्धा घरातल्यांना काळजी असते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जनरेशन्सचा फरक आहे. पूर्वीच्या जनरेशनचे विचार आणि आत्ताचे विचार ह्या फरक असल्या कारणाने तिकडून त्यांच्यावर ते दबाव येत असतो. मग त्या दबावाखाली ते ऑफकोर्स पुढे येतात बऱ्याच वेळेला. आणि मग जेव्हा ते डॉक्टरांकडे येतात, प्रॉब्लेम कुठे होतो माहिती आहे ना, की डॉक्टर त्या कपलला, जोडप्यांना समजावत आहेत की विषय काय, तुमचे प्रॉब्लेम कसे असतील, आपण टेस्ट काय करतो आहोत, पुढचे उपाय. हे ते जोडप्याला जरी सगळं कळलं असलं तरी घरी जाऊन मग जेव्हा घरातल्यांना ह्याची माहिती जेव्हा नसते, आता तुम्ही समजू शकता एका नॉन मेडिकल पर्सनला जेव्हा ह्यातली माहिती नाही आहे तर त्यांच्याकडनं मग जे काही त्यांचा पाठिंबा म्हणून आहेच ऑफकोर्स, घरातल्यांचा तर नेहमी हाच विषय असणार की आपल्या मुलांचं नीट व्हावं. पण ते जे त्यातले डिटेल्स आहेत हे जेव्हा त्यांना माहीत नसतात तेव्हा मग काय होतं, ते म्हणतात इकडे जा तिकडे जा, तुमचं काय चाललंय, एवढा वेळ का चालू आहे. मग त्या बिचाऱ्या जोडप्याला प्रयत्न करून सुद्धा सगळे विचार उपाय चालू असताना सुद्धा त्या घरातल्यांच्या प्रेशर खाली थोडं प्रॉब्लेम येतो. पण पाठिंबा तर असतोच नक्कीच. कुटुंबासाठी सुद्धा मानसिक काय म्हणतात आपण काउन्सिलिंग याची गरज आहे का सर, त्या विषयावर बोलूयाच. पण पौर्णिमा यांचा फोन आलाय आपल्याला विक्रोळी इथून. नमस्कार पौर्णिमा. हा, मी पौर्णिमा बोलते. बोला ताई. मला जरा पाळीचा प्रॉब्लेम आहे. लग्नाला 1 वर्ष झाले. मला 1-2 महिने गॅप पडतो मध्ये. तर मग डॉक्टरांकडे गेल्यावरती ते मला फक्त गोळ्या वगैरे देतात येण्यासाठी, पण असं डायरेक्ट इलाज काय सांगत नाहीये. बरं, तर मी काय केलं पाहिजे? लग्नाला वर्षच झालंय बघा आता. आम्ही असं होय. त्यामुळे असं असताना पाळी जर 2-1 महिने पुढे मागे होत असेल तर प्लीज ह्याला घेऊन एवढ्यात खूप काळजी नका करू. म्हणजे मी नाही म्हणत आहे प्रॉब्लेम नाही आहे, मी नाही म्हणत आहे उपचार करू नका, पण लग्नानंतरच्या 1च वर्षात
एवढ्यात नका काळजी करायला सुरू करू. ऑफकोर्स अनलेस आणि तुमचं वय 35च्या पुढे आहे तर प्रश्न वेगळा आहे, पण एक 28-30 अशा वयात असाल तर हे सगळं ठीकच आहे. बरं, आता डॉक्टर तुम्हाला म्हणतायत नाही डोंट वरी, ह्या गोळ्या घ्या. आता कारण त्यांना असं वाटतंय की हे सोपंच असेल, काही मोठा विषय नसेल आणि साध्या मार्गाने सुटलं तर तुमचं चांगलं होईल. आता जेव्हा जर असं वर्षाचं 2 वर्ष झाले, वेळ वाढतो आहे किंवा काही चाचण्या केल्या आणि त्या चाचण्यांमध्ये काही जर प्रॉब्लेम दिसला तर मग त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला पुढचे उपाय सांगतील. पण हे सगळं जेव्हा सुरू होतं पौर्णिमाताई, तेव्हा खूप प्रॉब्लेम वाढतात. तुम्हाला टेन्शन येतं, मग महिना आफ्टर महिना, वर्ष आफ्टर वर्ष जायला लागलं की आपल्याला घाबरायला होतं की हे कुठे संपणार आहे. म्हणून प्लीज खूप गडबड करून ट्रीटमेंटमध्ये उतरायला नका बघू, वेळ घ्या. ऑफकोर्स वेळ वाया नका घालू, पण जेवढा योग्य वेळ लागतो तेवढा तर तुम्ही द्यायला बघा. बरोबर आहे. म्हणजे तो तब्येतीसाठी सुद्धा असेल, स्वतःची वैयक्तिक तब्येतही व्यवस्थित असणं सर एक गरजेचं आहे. सर, आपण परिवाराचा पाठिंबा म्हणाला आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की सर कौटुंबिक काउन्सिलिंग सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. त्याविषयी काय सांगा? हो ना, आता जेव्हा आमच्या समोर एखादं जोडपं बसलेलं असतंय, दिसतं आपल्याला की काही वेळेला त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला असं दिसतंय की आमच्या आई वडिलांना असं म्हणायचं आहे, आमच्या सासू सासऱ्यांचं हे मत आहे वगैरे ज्या गोष्टी, किंवा काही वेळेला आपण पहिले भेटलो आहोत त्यांना आणि 4 गोष्टी समजवल्या आणि घरी जाऊन मग परत काही चर्चा झाली असावी आणि मग ते परत जेव्हा येतात तेव्हा त्यांची मनं परत बदललेली असतात. मग कधी ऍक्च्युअली म्हणावंसं वाटतं की प्लीज तुम्ही घरातल्यांना पण घेऊन येता का, आपण सगळे मिळून हे डिस्कस करूया. म्हणजे कसं ना, सगळ्यांना कळेल काय चाललंय आणि आपण काय करावं. पण ते तसं पण शक्य नसतं, खरं ती योग्य नाही. का? कारण खरंच म्हणजे आई वडील जरी असले, सासू सासरे जरी असले तरी हा फार वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्या जोडप्याने ह्याचे बरेचसे निर्णय घ्यावे असं आमचं म्हणणं असतं. त्यामुळे कॉन्फिडेन्शियालिटी हा विषय आई वडील आणि मुलांमध्ये सुद्धा येतो. त्यामुळे मी नाही म्हणणार की सगळ्यांना बसून आपण ही चर्चा उघड्याने करावी, बिकॉज हा त्यांचा फार पर्सनल वैयक्तिक प्रश्न असल्या कारणाने तो ओपनली डिस्कस करणंही सोपं नसतं. अनलेस अँड अंटिल ते जोडपं आम्हाला सांगतंय नाही सर हे सगळ्यांसमोर बोललात तरी चालेल, मग ऑफकोर्स आपण त्यांच्या परवानगीने पुढे सगळ्यांशी बोलू शकतो. बरोबर. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे. निलेश बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार निलेशजी. हॅलो. हॅलो, बोला. हा मॅडम, मी निलेश पांटे बोलतो. मी पुण्यावरून बोलतो मॅडम. बोला. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले. म्हणजे आपण लॅप्रोस्कोपी पण करून झाले, खूप डॉक्टर मी पुण्याला केले. तिला लॅप्रोस्कोपी करून झाल्यानंतर तिने डॉक्टरांनी सांगितलं की पिशवीला टीव्हीचा आजार आहे थोडासा. ते टीव्हीचा आजार पण नॉर्मल केलं तरी पण तिचं हे नाही होत, म्हणजे वंध्यत्वाचं निवारण नाही होतं अजूनपर्यंत. आणखीन कसं आहे, जरा घरचा त्रास पण खूप आहे. आणि मी ऑलरेडी मेडिकल मध्ये पण आयुर्वेदिक मेडिकल मध्ये काम करतो, तरी पण डॉक्टरला दाखवलं. असं आहे ना निलेश, आता वेळ वाढायला लागला आहे. 3 वर्ष झाली आहेत, लॅप्रोस्कोपी पर्यंत गोष्ट आली आहे आणि टीबीचा आजार त्यात समजला आणि त्याप्रमाणे आमशुअर औषधं दिली गेली असतील. आता तुम्ही म्हणताय पण हे एवढं सगळं झालं पण अजून वंध्यत्वाचं निवारण नाही झालं, मग काय उपयोग झाला हे सगळं, असं जे फिलिंग यायला लागतं बघा. तसं नसतं ते निलेश. काय असताना बघा, आपण सुरुवातीला सोपे छोटे प्रयत्न करतो, मग नाही यश आलं तर आपण पुढे पुढे जात असतो. मग एखादी नवीन गोष्ट कळते, जसं टीबी कळलं आपल्या केसमध्ये. पण आता समजून घ्या बघा, औषधं घेऊन टीबीचे जे काही हे असतात जंतू ते तर गेले बघा, पण टीबीने काही वेळेला परिणाम मागे सोडून जातं. टीबी म्हणजे काय, ट्यूबवर कधी इजा होते. मी नाही म्हणत तुमच्या केसमध्ये हे सगळं झालं आहे, पण हे थोडं समजून घ्या की टीबीमुळे ट्यूब्स कधी डॅमेज होतात, टीबीमुळे कधी काही गर्भपिशवीवरती प्रॉब्लेम येऊ शकतो. मग जरी तुम्ही उपाय करत असाल तरी काही वेळेला आपल्याला अपयश येतं आणि वेळ लागतो. मग अशा वेळेला अजून पुढे जावं, सॉरी आता असं हे ऐकायला नाही आवडणार, पण काही वेळेला अजून पुढे जावं लागतं. म्हणजे जर ट्यूब डॅमेज असेल, जर ते लॅप्रोस्कोपीतच कळलं असेल, तर मग आपण टेस्ट ट्यूब बेबी सारखाही मार्ग घ्यायला लागतो. आता तुम्ही म्हणताय अजून प्रेशर आलंय, दडपण आलंय, 4 लोकांचं काही गोष्टी तुमच्या मिसेसला आमशुअर त्रास व्हायला लागलेला, हे समजतंय मला. पण तसं घाबरून नाही चालत. 4 लोक बोलतायत म्हणून आपण डिप्रेशन करून किंवा आपण टेन्शन घेऊन काही फायदा होत नाही. आपण फक्त प्रॉपर पद्धतीने ट्रीटमेंट घेत राहणं हे आपल्या हातात आहे बघा, प्रयत्न करणं. आणि असं प्लीज एक सांगतो तुम्हाला, टीबी सारख्या आजारामध्ये सुद्धा खूप लोकांच्या प्रेग्नन्सी झालेल्या आहेत. काही वेळेला वेळ लागलेला आहे, काही वेळेला ॲडव्हान्स ट्रीटमेंट घ्यावी लागली आहे. तर निलेश, मला वाटतं तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि लेट अस प्रे की हे तुमच्या केसमध्ये पण लवकरच होऊन जाईल. नक्कीच. तुमच्या सगळ्यांसाठी दुसरी टिप्स अशी आहे की वंध्यत्व निवारण्यासाठी स्वतःची किंवा जोडप्यांनी दोघांनी एकमेकांची तब्येत सांभाळून आणि लग्न टिकून प्रयत्न करावेत.
तरच खरंच उपचार हे फलदायी ठरतील. डॉक्टर, आपण कौटुंबिक पाठिंबा बघितला, पण तरीही कौटुंबिक आणि जेव्हा सामाजिक असा जेव्हा पगडा येतो किंवा हे टेन्शन्स येतं तेव्हा उपचारांवरही परिणाम होतो का? नक्कीच होतो ना. म्हणजे आता काही वेळेला एक जोडपं मनाने स्ट्रॉंग असतंय, त्यांच्या विचारांमध्ये क्लिअर असतात, ज्ञान असतंय, म्हटल्यावर ते कॉन्फिडंट असतात की कोणी काही का सांगेनात, आणि डॉक्टरांवर विश्वास जर असेल तर मिळून ते काम छान होत असतं. आता काही वेळेला जराशे कमजोर असतात मनाने, थोडे घाबरून असतात, 4 लोकांचा विचार करत असतात, घरातल्यांचा किंवा समाजाचा. मग अशा वेळेला काय होतं ना की समाजाला घाबरून आपण एखादी गोष्ट नको करायला किंवा घरातल्यांना घाबरून आपण लॅप्रोस्कोपीच नको करायला. हे डॉक्टर सांगतात लॅप्रोस्कोपीची गरज आहे, पण आम्हाला बापरे घरात कसं सांगायचं हे, म्हणून नको करायला. किंवा आम्ही एखादी ट्रीटमेंट करू पण घरात नाही सांगत आहोत. मग हे जे व्हायला लागतं ना बघा, तेव्हा आपल्या उपचारांवर प्रॉब्लेम होतात. कारण आपल्याला जो लागतो तो त्यांचा जो काही सहकार्य लागतं, जे त्यांचा जो काही इन्व्हॉल्वमेंट लागतं ते त्या प्रकारे नाही येत. आणि ह्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की उपचार करताना पद्धतीने सिस्टमॅटिकली काम करणं, वेळोवेळी निर्णय घेणं, तर आपली ट्रीटमेंट जास्त चांगली होत असते. त्यामुळे ह्या दबावांच्या खाली, पारिवारिक दबाव म्हणा, सामाजिक दबाव म्हणा, खाली खूप म्हणजे जेव्हा मनं कमजोर असतात किंवा डिसिशन्स घ्यायची इंडिव्हिज्युअल ताकद काही वेळेला नसते, तेव्हा मग ट्रीटमेंटवर परिणाम होतो, नक्कीच होतो. नक्कीच डॉक्टर, खूप छान समजावून सांगतायत, पण आपल्याला एक पुढचा फोनही घ्यायचा आहे. भीमा बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार भीमा. हॅलो हॅलो. काय झालं, 22 वर्ष झाली माझ्या लग्नाला. बोला सर. 22 वर्ष झाल्यामुळे मी काय केलं, IVF केलं आता 5 महिन्यापूर्वी. आणि ते काय झालं, 5 महिने पूर्ण झाले, पण BP वाढल्यामुळं, आणि बीपीचा काही पहिला प्रॉब्लेम नव्हता. बरोबर. आणि BP वाढल्यामुळे ना थोडस ते बाळ ऑपरेशन मध्ये हे केलं. आणि आता माझ्या मंडळीचं नुसतं छातीत आणि डोक्यामध्ये आहे ना दडदड अशी छातीमध्ये चालू आहे. भीमा, असं आहे बघा, 22 वर्ष झाली लग्नाला आणि त्यानंतर उपाय करून IVF ची वेळ आली ऑफकोर्स, आणि तुम्ही ते करून यशस्वी पण झालात. ब्लड प्रेशर ही गोष्ट अशी आहे ना की सगळ्यांमध्ये असते असं नाही, एस्पेशली स्त्रियांमध्ये. भीमा, 5 महिन्यांनंतर काही वेळेला ब्लड प्रेशर वाढतं प्रेग्नन्सीमध्ये. ही एक अशी एक प्रकारचा आजार असतो की जो अचानक येतो, जे येईल असं आपल्याला माहीत नसतं, वाटत नसतं, पण ते असं होऊ शकतं. आता अशा वेळेला ब्लड प्रेशर जेव्हा वाढतं तेव्हा त्या ब्लड प्रेशरचा त्या बाळावर परिणाम होतो आणि त्या स्त्रीवर परिणाम होतो. आणि प्लीज हे लक्षात घ्यायचं असतं की अशा वेळेला आपल्याला स्त्रीचं जीव वाचवायचा असतो, कॉम्प्लिकेशन नको असतात. म्हणून तुमच्या केसमध्ये ऑफकोर्स डिटेल्स मला माहीत नाही, पण असं लक्षात येत आहे की ही प्रेग्नन्सी धोक्याची वाटायला लागली होती डॉक्टरांना, आणि त्या तुमच्या मिसेसला ह्याची अजून काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून ही प्रेग्नन्सी थांबवण्यात आली. बरं, आता तुम्ही म्हणताय छातीत धडधड होते आहे. मी असं गृहीत धरतो आहे भीमा की वय वाढलं असावं मिसेसचं तुमच्या, आणि ब्लड प्रेशर हा एक प्रकार आल्या कारणाने तो एक आजार झाला म्हणा. आणि दुसरं म्हणजे मानसिक टेन्शन्स. आता 22 वर्ष जेव्हा तुम्ही झुंजता या गोष्टीला घेऊन, तर किती मनाचे टेन्शन्स असतील, स्ट्रेस असतील, पारिवारिक, सामाजिक, तर ह्याला घेऊन ती धडधड वगैरे हे काही वेळेला सायकियाट्रिक असे आजार येऊ शकतात, काही वेळेला त्याला काहीतरी मेडिकल कारण असू शकतं. तर मी म्हणेन एका एक्सपर्ट फिजिशियनचं मत घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. नक्कीच सर, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. यासाठी सुद्धा वेगळी आपली काउन्सिलिंग असेलच, त्याच्यावरही आपण सर सविस्तर चर्चा करूच. पण सर्वप्रथम सर, जेव्हा अशी जोडपी येतात तर ते प्राथमिक चाचण्या करायला पुढे जातात का? जेव्हा कुठलं एक व्यंधत्वाशी झुंजणारं जोडपं आमच्याकडे येतं त्यावेळेला आम्हाला पहिला प्रश्न असा असतो की हे का असेल, काय कारण असेल. आणि कारण नुसतंच काय आपल्याला हिस्ट्रीमधनंच कळतं असं नाही, मग आपल्याला टेस्ट करावे लागतात. स्त्रीमध्ये ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, आणि त्या पुरुषामध्ये ब्लड टेस्ट आणि वीर्याचे तपास. आता हे आपल्याला बोलायला फार सोपं वाटतंय, पण ज्या वेळेला आपण ह्या यंग कपलला सांगतोय त्यांना पहिला प्रश्न पडतोय, बाप रे, आपण तर एवढे यंग आहोत, आपण एवढे नॉर्मल आहोत, आणि हे काय डॉक्टर आपल्याला ब्लड, सोनोग्राफी सांगतायत. ही गोष्ट आय एम शुअर थोडा वेळ लागतो ॲक्सेप्ट व्हायला, पण ज्यावेळेला लक्षात येतं की हे आता गरजेचा भाग आहे मग ते तयार होतात. पण आता ब्लड टेस्टला कित्येक लोक घाबरतात. सोनोग्राफी, जी इंटरनल सोनोग्राफी असते, ही सुद्धा काही लोकांना अनकम्फर्टेबल वाटते, आणि वीर्याचे सॅम्पल द्यायला लोकांना काही जमत नाही. पण मग आम्ही वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत करतो. पण ह्या चाचण्या केल्याशिवाय असंच अंधारात बाण मारल्यासारखी औषधं सुरू करणं योग्य नसतं. तपास करून व्यवस्थित कारण शोधून मगच पुढे जावं, हे मी सगळ्यांना विनंती करेन. नक्कीच कारण शोधणं हे खरंच खूप गरजेचं असतं, आणि तेव्हाच तो योग्य उपचार मिळतो. आपल्याला एक फोन आलेला आहे. अनुजा बोलतात बदलापूर इथून. नमस्कार अनुजाजी. हॅलो. बोला. हा मॅडम, माझं आता गेल्या 18ला लॅप्रोस्कोपीचं झालेलं आहे.
आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले हं. आणि लॅप्रोस्कोपीच्या अगोदर माझं एक IUI झालेलं आहे, ते फेल गेलंय. ते बरं. झालं नाही तर एक्सरे नंतर माझं लॅप्रोस्कोपी झालेलं आहे. बरं तर बरं. आता काय करायचं? आणि माझ्या पिरियडचा प्रॉब्लेम आहे. कसला प्रॉब्लेम? पिरियडचा. अच्छा पिरियडचा अच्छा. problem आहे. हा अनुजाताई, 5 वर्ष हा एक योग्य काळ दिला गेला आहे ही प्रेग्नन्सी होण्यासाठी. हां, आता तुम्ही आधी सोपे उपाय केले, जसं टॅबलेट्स घेतल्या असाव्यात, काही टेस्ट्स केल्या असाव्यात, IUIचा उल्लेख केलात तुम्ही, मग जाऊन आता लॅप्रोस्कोपीची वेळ आली. आजपर्यंत आपण लॅप्रोस्कोपी पण नको अशा विचारात होतो, पण जे नाही घडत होतं म्हणून चला बरं ते पण करूया. आपण लॅप्रोस्कोपी का करतो? कारण आपल्याला आणखी माहिती आता गोळा करायची वेळ आली आहे. सोनोग्राफीत सगळ्या गोष्टी दिसत नाहीत, ब्लड टेस्टमध्ये सगळंच कळत नाही, म्हणून लॅप्रोस्कोपी हे तर एक ऑपरेशन आहे, ॲनेस्थेसिया आहे, त्रास आहे, खर्च आहे, म्हणून अशा गोष्टी आपण मागे ढकलायला बघत असतो. मात्र एक वेळ येते, वयाचा पाठ येतो, त्रास होतोय, म्हणून आपण लॅप्रोस्कोपी करून माहिती गोळा करतो. तुमच्या केसमध्ये जर लॅप्रोस्कोपी नॉर्मल आली तर छान, अजून एक रिअश्युरन्स, एक चांगलं वाटतं की बाबा अच्छा आपण नॉर्मल आहोत. मग अजून छोटे प्रयत्न करता येतात. आता अनुजाताई, IVF टेस्ट ट्यूब बेबी अवॉइड करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे IUI अजून थोडे करणं, टॅबलेट्स अजून काही थोडे करणं, लॅप्रोस्कोपी नंतरच्या 6-8 महिन्यांमध्ये प्रेग्नन्सी होण्याची चान्सेस वाढत असतात. तर आपण आता प्रार्थना करूया की तुमच्या केसमध्ये पुढच्या 6-8 महिन्यात हे होऊन जावं. मात्र असं पण नाही झालं, वय वाढतंय, काही उपयोग होत नाही आहे, मग टेस्ट ट्यूब बेबी हा शेवटचा मार्ग राहतो. बरोबर. आणि यासाठी त्यांना वेळोवेळी चाचण्या करणं ही खूप गरजेचं आहे. सर, त्या चाचण्यांसंबंधित तुम्ही एक स्लाइड आणलेली आहे, तर ते दाखवा. आता आपण उल्लेख केला त्या चाचण्यांचा. बघा, ह्या स्लाइडमध्ये पहिलं आपण हजबंडच्या टेस्ट म्हटलं आहे, ब्लड टेस्ट आहे आणि वीर्याचा तपास आहे. आणि त्या खालोखाल आपण म्हणतोय वाईफच्या, स्त्रियांच्या ज्या ब्लड टेस्ट असतात त्या मेनली हॉर्मोन्स AMH, FSH असे हॉर्मोन्स आहेत, जेणेकरून आपल्याला स्त्री बीजांबद्दल माहिती मिळत असते. आणि सोनोग्राफी हा शेवटचा पार्ट, जेणेकरून गर्भपिशवीचा अभ्यास, त्यामुळे शुक्रजंतू, स्त्री बीज आणि गर्भपिशवी ह्याचा अभ्यास करण्याच्या ह्या टेस्ट आहेत. खालोखाल बघताय तुम्ही लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपीचे 2 फोटोज आहेत. डावीकडे जे आहे त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपी बिंबीच्या इथून दुर्बीण टाकून गर्भपिशवी आणि त्याच्या भोवतीच्या पार्ट्सचा अभ्यास होतो आहे. आणि त्याच्या उजवीकडे गर्भपिशवीच्या तोंडातून फाईन टेलिस्कोप आत टाकून आपण गर्भपिशवीच्या आतल्या भागाचा तपास करतो. ह्या सगळ्या चाचण्या असतात बघा, माहिती गोळा करण्याच्या. आणि सुरुवातीला आपल्याला हे काहीच नको असतं. मग जेव्हा प्रेग्नन्सी होत नाही आहे तर पुढे जात जात एक आपण तपासण्या करून मगाच्या 2-3 फोन कॉलमधनं लक्षात आलंय की लॅप्रोस्कोपीची वेळ आली आहे, आता पुढे IVF नकोय, हे अशा ह्या केसेसमध्ये अवॉइड करायचे प्रयत्न असतात. सर, आपला विषय खूपच मोठा आहे आणि असं थोडक्यात आहे की आपण इतक्यात कारणं बघितली, मग उपचारांसाठी ही जोडपी पुढे जातात का? हो ना, आपण कारण शोधल्यानंतर त्यांना आपण IUIचं मार्गदर्शन करतोय किंवा लॅप्रोस्कोपी लागतंय किंवा IVF करावं लागतं. हे मार्गदर्शन मिळालं की ते त्या प्रकारचे उपाय करतात पुढचे. हो सर, ही जी गोंधळलेली अवस्था असते थोडक्यात जोडप्यांची, यांच्यामुळे तुम्हाला उपचार देताना काही म्हणजे थोडक्यात त्रास होतो का? हो ना, हल्ली काय नाही, इंटरनेटमुळे लोक जाऊन अभ्यास करून येतात, पण ती माहिती बरोबर नसते, ते बरोबर कळत नाही त्यांना, मग ते गोंधळतात. त्यामुळे आम्हाला ते त्यांना समजवणं हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं. आणि जसा वेळ लागतो, जसं फेल होते ट्रीटमेंट, ॲडव्हान्स ट्रीटमेंटची वेळ येते, तेव्हा आमचं काम अजून कठीण होतं. कारण पेशंटचा संयम संपत चाललाय, विश्वास तुटत चाललाय, आणि जर असं झालं तर ती ट्रीटमेंट तिथे कोलमडली सगळी. त्यामुळे आमचं चॅलेंज वाढतं. नक्कीच. सर, आपण थोडक्यात मानसिकता ही प्रत्येक स्टेजवर ही ठेवली पाहिजे, सकारात्मक मानसिकता, तेव्हाच आपले उपाय हे सफल होतील. पण वंध्यत्वास जे झालेली जोडपे आहेत त्यांच्यासाठी तुमच्या क्लिनिकतर्फे काही वेगळे उपचार आहेत, तर ते सांगा. कसं ना, वेगळे उपचार प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक वंध्यत्व स्पेशलिस्टला हेच करणं आहे की पेशंटला, कपलला एज्युकेट करणं आहे, त्यांना माहिती देणं आहे नॉर्मली कसं होत असतं, आता अजून काय काय होऊ शकतं, टेस्ट करतो आपण, आणि उपाय काय काय. ह्याला आम्ही काही व्हिडिओज वापरतो, काही स्लाइड्स वापरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काउन्सेलिंग. तुम्हाला वेळ दिला गेला पाहिजे, तुम्हाला समजवलं गेलं पाहिजे. आणि ते काही प्रत्येकाच्या समजण्याची कॅपॅसिटी वेगळी असते, त्यामुळे जो काही वेळ लागेल, तासभर का लागेना, पण ते सगळ्यात महत्त्वाचा ट्रीटमेंटचा भाग तो आहे. ती ट्रीटमेंट तुम्ही काही स्लाइडद्वारे आम्हाला दाखवू शकतात का?
असं आहे बघा, ॲडव्हान्स ट्रीटमेंटचे हे असे वेगवेगळे मार्ग आहेत. आज हा विषय पूर्ण घेण्याइतका नाही आहे, आपण दुसऱ्या भागात अजून बोलू याबद्दल. पण ऑप्शन्स बघा, स्त्रीबीज काही वेळेला बाहेरनं घ्यावी लागतात, सरोगसीची वेळ येते, अडॉप्शनपर्यंत काही लोकांना जावं लागतंय. आपण आतापर्यंत अगदी बेसिक लेवलला बोलत होतो, पण पुढे एवढे ॲडव्हान्स मार्ग पण आहेत. बरोबर आहे, नक्कीच. सर, ही जी मुळातच आपण ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी दाखवतात, या खरंच सगळ्या प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाच्या आहे. सर, ही नकारात्मक मानसिकता आहे, ती घालवण्यासाठी काय काय उपाय केले जातात? समाजामध्ये जागरूकता आणणं हे खूप गरजेचं आहे. मग ते कॉलेजेसमधून लग्न होण्याच्या अगोदर काउन्सिलिंग, प्री मरायटल काउन्सिलिंग म्हणतात, ह्याची जाणीव करून देणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोडप्यांना हे लक्षात येणं की लग्न नुसतं काही मूल होण्यासाठी म्हणूनच नाही झालेलं आहे. आय एम शुअर तो एक महत्त्वाचा भाग आहे, पण एक रिलेशनशिप आहे. एक हस्बंड वाईफला आयुष्य एका मुलाशिवाय सुद्धा काढता येऊ शकतं. आणि जर तशा अडचणी आल्या तर ते मिळून जर त्याला आपण झुंज दिली तर ते अजून छान गोष्ट होते त्या बाबतीत. नक्कीच. सर, ही जी मानसिकता आहे किंवा हे जेव्हा जोडपी येतात तर त्यांच्यासाठी काउन्सिलिंग करण्यासाठी डॉक्टरांची सुद्धा एक मानसिकता उभी राहावी लागते, आणि त्यावेळी डॉक्टरांचे विचार काय असतात या संबंधी? कसं आहे ना, डॉक्टरांना मदत करायची असते, पण मदत करायची म्हणजे कसं की नैसर्गिक अडचणी आमच्या समोर ज्या आहेत त्या काही वेळेला इतक्या मोठ्या असतात की आमच्याच हातात सगळं नसतं. हे पेशंटला समजवणं गरजेचं असतं की आम्ही अटीतटीचे प्रयत्न करणार आणि बऱ्याच केसेसमध्ये प्रश्न सोडवणार, पण नैसर्गिक कमजोरी असेल तर काही वेळेला वेळ लागतो. मग लोकांना फायनान्शियल अडचणी असतात, मग अशा वेळेला फायनान्शियल त्यांचा विचार करावा लागतोय. म्हणून सोपी ट्रीटमेंट लवकरात लवकर व्हावी, पण पद्धतीने जावं आणि त्याच्यामध्ये पेशंटचं सहकार्य मिळावं, हे आमचे चॅलेंजेस असतात. नक्कीच. सर, हा जो विषय आहे, या विषयाला धरून आपण आज चर्चा करतोय मानसिकतेविषयी, या संबंधी तुमच्या काही आठवणी आहेत का? आठवणी अनेक आहेत. आता कुठून सुरू करायचं? एकदा एक कपल क्लिनिकमध्ये आले आणि चेअरमध्ये बसता बसता असं म्हणाले, कुठले पण शुक्रजंतू घ्या, कुठले पण स्त्रीबीज घ्या, कशी करा, पण आम्हाला एक बाळ द्या, असं सुरुवातीचं स्टेटमेंट. आता हे असं ऐकल्यानंतर लक्षात येतं की का असेल, एवढं काय झालंय? मग ते 25 वर्षांची सुरू केली त्यांनी गोष्ट. सर, 6 IVF झाले आहेत, 4 वेळा डोनर स्त्रीबीज घेतली आहेत, 3 सरोगसी पण फेल झालेत, डोनर सरोगसी पण 3दा फेल झालाय, आता आम्हाला कसंही करून बस एक बाळ द्या. आणि असं असताना आपल्याला वाटतं की बापरे, हे म्हणजे अशक्य आहे की काय? पण तसं नसतं. आम्हाला तरी पॉझिटिव्ह राहावं लागतं, आम्ही तरी त्याला सायंटिफिक दृष्टीने बघतो. मग ह्या पेशंटची ॲक्च्युली ट्रीटमेंट झाली आहे आणि सरोगसीमध्ये आता जुळं बाळ चालू आहे. म्हणजे असं पण होऊ शकतं 25 वर्षांच्या 10-12 IVF फेल झाल्यानंतर सुद्धा आपण सक्सेसफुल होऊ शकतो. खूप छान अशा गोष्टी घडतात. नक्की. सर, हा थोडासा प्रश्न हा वेगळा आहे, पण बऱ्याच वेळा ही जी जोडपी असतात ती बहुतेक बऱ्याच डॉक्टरांकडून आलेली असतात. त्यामुळे योग्य डॉक्टरांकडे वेळीच सल्ला घेणं किंवा योग्य उपचार घेणं हेही तितकंच गरजेचं आहे का? हो ना, डॉक्टर्स सगळे चांगलेच असतात बघा, सगळ्यांना चांगली मदतच करायची असते. फक्त त्यांच्याकडे अवेलेबल फॅसिलिटीज, त्यांचे अनुभव, त्यांचे स्किल्स हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. त्यामुळे अगदीच छोटा साधासा प्रश्न आहे तर अगदी लोकल जनरल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तुमचा प्रश्न सुटू शकतोय. काही वेळेला गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन प्रश्न सुटू शकतोय. त्यामुळे प्रायमरी, टर्शरी आणि सेकंडरी आणि टर्शरी म्हणजे ॲडव्हान्स सेंटर्स, फर्टिलिटी सेंटर्स. तिथे म्हणजे कसं ना, आता प्रश्न मोठा आहे, सहजासहजी नाही सुटत आहे, तर त्यावेळेला अशा ॲडव्हान्स सेंटर्समध्ये जाऊन जिथे फॅसिलिटीज चांगल्या आहेत त्यांची मदत घ्यावी. नक्कीच. सर, वंध्यत्व आपण जेव्हा म्हणतो तेव्हा वंध्यत्व झालेल्या जोडप्यांविषयी आपण चर्चा करतो. मुळातच ज्यांची नुकताच लग्न झालेली आहेत किंवा 1-2 वर्ष ज्यांनी गॅप घेतलेला आहे, तर त्यांच्यासाठी सर काय सांगाल की वंध्यत्व नक्की किती वेळानंतर किंवा किती काळानंतर म्हणता येईल? हो, मग ह्या साध्या डेफिनेशन्स झाल्या बघा, ह्याला काही एकच डेफिनेशन नाही आहे. पण जनरली आपण म्हणतोय की वयाच्या 30च्या आत जर असाल तर 1.5 ते 2 वर्षांपर्यंत पण वेळ देऊ शकता. 30 ते 35च्या वयात असाल तर 1 वर्ष, कारण आपल्याला वय वाचवायचं आहे, वेळ वाचवायचा आहे. 35 ओलांडला असेल तर कदाचित 6 महिन्यातच तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यावी, आणि 40 ओलांडला असेल तर वेळ संपत चाललाय, 2-3 महिन्यातच कदाचित तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं. नक्कीच. म्हणजे यासाठी लग्न झाल्यानंतर सुद्धा काही टेस्ट करणं किंवा काउन्सिलिंग घेणं हे खूप गरजेचं आहे. हो, नक्कीच. जेवढं लवकर तुम्ही माहिती गोळा कराल, जेवढं लवकर जर प्रश्न आहे तो कळला आपल्याला, तर तेवढं पुढची पावलं पटपट होतील. नक्कीच. सर, हा जो प्रश्न आहे आपण खरंच मानसिकतेवर बोलतोय, कारण प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक जोडप्याची मानसिकता वेगळी आहे. मुळात कुठलंही जोडपं येतं तेव्हा आपल्याला वंध्यत्व कसं झालंय या विचारांनी लांब राहतं. त्यानंतर ते जेव्हा ट्रीटमेंटला येतात तेव्हा आम्ही हे का करू, ट्रीटमेंट देऊनही जेव्हा फेल होतात तेव्हा उपचाराला ते नाही म्हणतात. या सगळ्यांना तोंड देत असताना तुम्ही एक लोकांना काय सांगाल?
ऑफकोर्स त्यांना हे समजावं लागतंय की व्यंधत्व निवारण होऊ शकतं, त्यासाठी मनाची तयारी हा सगळ्यात मोठा भाग आहे. आणि मनाची तयारी कशाने होणार, तर तो विषय समजून, आपले प्रॉब्लेम समजून आणि ज्ञान घेऊन. आता ह्या गोष्टी जर आपण नाही केल्या, मनाची तयारी नीट नसेल, ज्ञान नसेल, तर आपल्याला विश्वास तुटतो, आपला संयम संपतो आणि जर ट्रीटमेंट अशी कन्फ्युजन व्हायला लागलं तर पुढे आपलं नुकसान होतं. त्यामुळे प्लीज मी जोडप्यांना हे म्हणेन की ज्ञान घ्या, समजा, डॉक्टरांकडनं नीट मार्गदर्शन घ्या आणि मग निर्णय वेळोवेळी घ्या. नक्कीच सर, ही जेव्हा ट्रीटमेंट चालते तेव्हा बऱ्याच वेळेला खर्च हाही तितकाच मोठा असतो आणि ती आर्थिक बाजू सांभाळणं आणि त्यानंतर उपचाराला पुढे जाणं ही एक मोठी गोष्ट आहे. तर यासाठी तुम्ही काय सांगाल? हो ना, तर खर्चाचा विषय आला की परत मनाच्या तयारीचा भाग येतो. पण प्लीज असं लक्षात घ्या की खर्चानेच सगळी गोष्ट थांबते असं नाही. एक स्ट्रॅटेजी लागते की आपल्याकडे समजा 100 रुपये आहेत, त्या 100 रुपयामध्ये आपल्याला कुठपर्यंत जाता येत आहे. मग जर हे 100 रुपये संपून गेले त्या ट्रीटमेंटमध्ये, तर आपण म्हणतो चला आता आपण एक 4 महिन्याची गॅप घेऊया, आपण परत तयारी करूया. तर ह्याला सगळ्याला जुळून असं मनाच्या तयारीने काम होत असेल तर अशी गॅप घेण्यातही काही प्रॉब्लेम नसतो. हे डॉक्टरांशी नीट बोलून डिस्कस करून प्रॉपर सगळ्या बाजूने आपण तयारी करून हे काम करायचं असतं. नक्कीच तुमच्यासाठी डॉक्टर सगळ्या बाजूंनी विचार करायला सांगतात, पण त्याआधी तुम्ही ते मनाने स्वीकारणं गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा ते मनाने स्वीकारतात तेव्हाच तुमचं शरीरही ते स्वीकारत असतं. बऱ्याच वेळेला मनोकायिक आजार असतात, तसे मनोकायिक कारणांमुळे सुद्धा उपचारही लवकर मिळतात, हेही तुम्ही ओळखायला पाहिजे. अशीच आपली टिप्स आहे, असेच आपले आजचा आरोग्य सल्ला आहे. तो काय आहे तो बघूया. वंध्यत्वाला घाबरू नये. वेळेत लग्न आणि वेळ आल्यास तज्ज्ञ व्यक्तींची वेळेत मदत घेणे गरजेचे आहे. वंध्यत्वाचे कारण शोधण्याचे व्यवस्थित प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घेऊन वेळोवेळी निर्णय घ्यायला घाबरू नये. डॉक्टर खूप छान समजावतात आणि या विषयासाठी ते अगदी सर्वश्रुत तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा पत्ता पटकन तुम्ही लिहून घ्या. डॉक्टर संदीप माने, ओरिजिन इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर, ठाणे पश्चिम, शाखा अंधेरी पश्चिम. दूरध्वनी क्रमांक आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे. लँडलाईन नंबर 21712333 किंवा 45. मोबाईल नंबर आहे 9930146565. वेबसाईट आहे www.theoriginfertility.com. ईमेल आयडी आहे info@theoriginfertility.com. प्रेक्षक हो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला उत्सुक आहोत आम्ही हे जाणून घ्यायला. याशिवाय जे कोणी डॉक्टर आहेत ज्यांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात येण्याची इच्छा आहे त्यासाठी तुमच्यासाठी हा खास पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. facebook.com/ddsahyadri.in इथेही तुम्ही आमचे प्रोग्राम बघू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे सर्व प्रोग्राम बघू शकतात. डॉक्टर, आपला विषय इतका मोठा आहे आणि आपण त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. प्रेक्षक हो, तुमच्यासाठी खास हा जो विषय आहे त्याची गहनता इतकी आहे आणि प्रत्येक टप्प्यावर मानसिकता ही वेगळी असलीच पाहिजे आणि ती कशी आपल्याला सांभाळावी यासाठी आपण पुन्हा एकदा हाच विषय घेऊन भेटणार आहोत 17 जूनला पुन्हा याच विषयासह. डॉक्टर, पुन्हा असे माझ्या मनात काही प्रश्न येतात, लोकांच्याही मनात येते प्रश्न आहे की एकाच रक्तगटात लग्न झाल्यामुळे हा त्रास होऊ शकतो? अजिबात नाही, तो त्रास होत नाही. रक्तगटाचा प्रॉब्लेम नसतो. फक्त मदरचा, स्त्रीचा RH निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर काही विशेष काळजी घ्यावी लागते. सर, नात्यात लग्न झाल्यामुळे हा त्रास होऊ शकतो का? हो, मला वाटतं ही गोष्ट कॉमन आहे, ही अवॉइड करणं गरजेचं आहे. नात्यात लग्न झालं तर जेनेटिक्स प्रॉब्लेम येतात आणि बेबीजमध्ये काही वेळेला खूप भयंकर ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात, वारंवार होतात आणि असे खूप त्यांचं दुःख वाढतं. नात्यातलं लग्न अवॉइड करणं जास्त योग्य असेल. वंध्यत्व आल्यानंतर पुरुषांनी दुसरे लग्न केले जाते पुरुषांकडून, तर ते योग्य आहे हा का? खूप दुर्दैवी भाग आहे. प्लीज हे असं नाही व्हायला हवं आहे. दुसरं लग्न हा काही त्याचा तोडगा नाही. काही वेळेला पुरुषातच प्रॉब्लेम असेल तर कसा तो प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे जो काही मूळ मुद्दा आहे त्याला सोडवणं जास्त योग्य आहे. नक्कीच. सर, परदेशातील पेशंट जे आहेत ते भारतात येतात आणि उपचार घेतात, यामागे मानसिकता काय?
वेल त्यांना आता भारताबद्दल खूप छान फिलिंग्स आले आहेत. भारताच्या वैद्यकीय प्रगतीबद्दल लोकांना आता खूप विश्वास वाढला आहे आणि परदेशातनं जेव्हा आपल्याकडे ट्रीटमेंटला लोक येत आहेत तर आम्हाला त्या गोष्टीचं खूप अभिमान असतं, कारण असे प्रश्न सोडवल्यावर आपण जगभरामध्ये भारताचं नाव मोठं करत असतो. सर, वंध्यत्व म्हणतोय तेव्हा अपघात झालेल्या लोकांचं आपण म्हणता येईल की अपघात झालेला आहे, त्यांची मुलं काही कारणास्तव वारली आहेत किंवा निधन झालेलं आहे, तर अशा जोडप्यांसाठीची मानसिकता काय असावी त्याविषयी सांगा. ज्यांची मुलं काही कारणाने जातात वयाच्या 10 वर्षात 15-20 वर्षात ॲक्सिडेंट म्हणा काय जे त्यांची ट्रॅजेडी असते, ते वय त्यांचं वाढलेलं असतं आणि अशा वेळेला जे ते आपल्याकडे येतात ते जगायला एक कारण शोधत असतात. मग अशा वेळेला त्यांची मानसिकता खूप खराब म्हणजे खूप डेलिकेट असते, नाजूक असते, वयाने वाढलेले असतात. मग हा एक खूप मोठा चॅलेंज असतो आमच्यासाठी त्यांना विश्वास देणं आणि त्यांची ट्रीटमेंट करणं. आणि जेव्हा आम्ही असे बरेच प्रश्न सोडवतो त्याचं एक विशेष समाधान असतं. सर, मानसिकता या विषयावर बोलतोय तुम्ही, सगळ्या संपूर्ण म्हणजे आपण म्हणूया की सगळ्या समाजासाठी, कुटुंबासाठी आणि जोडप्यांसाठी शेवटचं आपली वाक्य काय सांगा. मनाचा भाग सगळीकडेच रोल प्ले करतोय. व्यंधत्वामध्ये ही यंग कपल आहेत, ह्या नवरा बायकोला काही आजार जास्त नसतात, ते फिट असतात आणि अशा लोकांना आपण वाळीत नाही टाकलं पाहिजे. त्यांचा प्रश्न समजून त्यांना जर पाठिंबा दिला तर त्यांचं काम चांगलं होतं आणि त्यांचे प्रश्न सुटल्यानंतर मग वाईट वाटतं आपण पूर्वी त्यांना असं का त्यांच्याबद्दल निगेटिव्ह का विचार केला. तर सगळ्यांनी ह्या गोष्टीचं ज्ञान घेणं आणि समाजात त्याची जागरूकता येणं गरजेचं आहे. जनजागृती होणं हे तितकंच गरजेचं आहे, मग ती समाजाची, कुटुंबाची किंवा जोडप्यांची होणं तेही तितकंच गरजेचं आहे. प्रेक्षको, हा विषय खूप महत्त्वाचा होता, कारण हीच पहिली पायरी होती. ही पहिली पायरी आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हाच पुढच्या पायरीला आपण जातो आणि आपल्याला आपल्या प्रयत्नामध्ये यश मिळतं. असं म्हणतात, देअर इज अ विल देअर इज अ वे, म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. ही इच्छा सकारात्मक ठेवा, ही इच्छा विचारांनी ठेवा, ही इच्छा जी आहे ती आपल्या सकारात्मक पाठिंब्याने द्या, जेणेकरून जे कोणी जोडपे आहेत ते याच्यातून सहज बाहेर येतील आणि त्यांच्या उपचारांना हे सफल फळ मिळेल. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि या विषयावर आम्हाला इतकी छान माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आणि दूरदर्शन वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.